पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे राज्यमार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। त्यामुळे आंदोलन चिघळलं। पोलिसांनी अजून आंदोलनकर्त्यांशी काही काळ बाचाबाची केली। नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। पुंदी योजनेचं पाणी सावळजला सोडण्यात आलं होतं, मात्र अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आलं। त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झालेत। पाण्याच्या बाबतीत राजकारण केलं जात आहे। अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत। पाण्याच्या बाबतीत केलं जाणारं राजकारण खपवून घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। बंद केलेलं पाणी तातडीने सुरू करावे या मागणीसाठी सावळच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे 2 तास रास्ता रोको केला। पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस फाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाला होता। त्यांनी आंदोलनकर्त्यांना रास्ता रोको थांबवण्याची विनंती केली, मात्र अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। त्यामुळे आंदोलन चिघळलं। पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं। त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा। शेतकऱ्यांना सोडेपर्यंत मी पोलीस ठाण्यातून ठाण मांडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्यामुळे पोलीस ठाण्यात देखील बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। नाही परवानगी रास्ता रोकोला मिळत नसते। एवढ्या सगळ्यांना एकदम विषय मिटून शब्द देतो। तुम्ही म्हणताय म्हणून नाही असा हट्ट झाला यो। तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे। करतो व्यवस्था आहे तेवढी आता गाडी तेवढ्या माझ्या गाडीत बसू शकते तेवढ्या ही गाडी दुसरी जास्त येतो। चालक येणं मला काय माहित नाही। चला तुम्हाला जेवढ्या लोकांना जे कोणी प्रमुख प्रतिनिधी आहेत ते गाडीतून चला, ज्यांना बाकीच्यांना खाजगी गाडीतून यायचे ते येतील। तुम्ही काय पहिल्यांदा आंदोलन करत नाही, तुम्हाला आंदोलन पहिल्यांदा आंदोलन झालंय। गुन्हे कशासाठी नोंद करतायत?